मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्म दिवस के उपलक्ष्य में राज्य अनुसूचित जाति जमाती आयोग द्वारा नागपुर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर में भव्य तकरार निवारण परिषद का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का उद्देश्य अनुसूचित जाति और जनजाति समुदाय के पीड़ितों को त्वरित न्याय दिलाना और शासकीय विभागों या सामाजिक स्तर पर हो रहे अन्याय की सुनवाई कर समाधान निकालना था। इस अवसर पर आयोग के उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपाल मेश्राम ने कहा कि वंचित, पीड़ित, शोषित समाज के लोगों को न्याय दिलाना आयोग का मूल कार्य है और यह कार्य संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रेरणा से किया जा रहा है। कार्यक्रम में नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल, आदिवासी विभाग की अपर आयुक्त आयुषी सिंह, समाज कल्याण उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, महिला व बाल कल्याण विभाग की उपायुक्ता अर्पणा कोल्हे, मनपा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अभियंता और अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। इस परिषद के माध्यम से राज्य भर से आए पीड़ितों की समस्याएं सुनी गई और मौके पर ही कई मामलों का निराकरण किया गया। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन और बाबा साहेब अम्बेडकर को आदरांजलि देकर की गई। इसके साथ ही सामूहिक संविधान वाचन और महाराष्ट्र गीत भी प्रस्तुत किया गया। इस पहल के अंतर्गत 22 जुलाई 2025 से 22 जुलाई 2026 तक राज्य के 29 आरक्षित विधानसभा क्षेत्रों में ऐसी जन सुनवाई परिषदें आयोजित की जाएंगी, जिससे अनुसूचित जाति जमाती समाज की लंबित समस्याओं का त्वरित समाधान हो सके। कार्यक्रम में कल्याणकारी योजनाओं के स्टॉल भी लगाए गए थे और अत्याचार पीड़ित मृतकों के परिजनों को पेंशन राशि भी वितरित की गई। इस परिषद ने जनसामान्य में न्याय की एक नई किरण जगाई है। तेव्हा माझं काही कर्तव्य आहे, मला या समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही आरक्षित मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जोपर्यंत अनुसूचित जातीपासून जमाती हा आयोग वेगळा होत नाही तोपर्यंत अनुसूचित जमातीच्या साठी देखील जे आरक्षित मतदारसंघ आहेत अशा सर्व मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीचे आणि जमातीचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, मग तो विभाग कोणताही असेल, त्यांच्या तक्रारीचं निवारण व्हावं या हेतूने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे। या कार्यक्रमाला त्याबद्दल नंतर चर्चा करू। सध्या मी स्वतःला औष्ठ समजतो, कारण शेवटी या समाजाप्रती माझं कर्तव्य आहे या भावनेतून मी आज बोलणार आहे। आजच्या या कार्यक्रमात सन्माननीय डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल साहेब, आदि श्रीमती आयुषी सिंह जी, विभागीय उपायुक्त, आणि मी विचार करतो, मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे। मी विचार करतो अशी पारधी बांधवांची स्थिती आहे, कदाचित त्या स्थितीतून काढण्याचं काम आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असावं, फडणवीसांनी कदाचित केली नसेल। त्यामुळे आज मी जरी या कार्यक्रमाचा होस्ट असलो, ज्या भावना असतात, ज्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत त्याच भावना माझ्या देखील आहेत होत्या, परंतु जेव्हा मी माननीय सीपी साहेबांकडे पाहतो, ज्या सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीतून त्यांचं जे कामांना हात लावत अनेक गोष्टी हातावेगळ्या केल्या, अनेक समस्यांवरती समाधान शोधण्याचं काम केलं, आणि आज ज्या ठिकाणी असल्या की त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं तेव्हा जाणीव पाहिली, तेव्हा मला आज पहिल्यांदा असं वाटलं की स्वीकारलं पाहिजे की मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे। आणि त्याच भावनेतून आज मी आपल्या समक्ष उभा आहे। आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो। कार्यक्रमाला बराच उशीर झाल्यामुळं आणि सगळ्या लोकांशी मला वैयक्तिक भेटण्याची आवश्यकता असल्यामुळं। अभिषेक पानसे की रिपोर्ट।